तर जय हिंद मित्रांनो, या तुम्ही पण नाश्ता करायला. मग नंतर मी निघाली ड्युटीला. आज मला जायचं होतं गणपती विसर्जनासाठी. नंतर मी पोहोचले स्टेशनला, तर तिथून बस केली. मग बस करून मी चौपाटीला गेली. गर्दी वगैरे तर काही नव्हती, तर तिथे पण मला नाश्ता भेटला. मग हे बघा मूर्ती बापूंची. नंतर फ्रीचा चहा होता म्हणून सगळ्यांनी पिला, मी नाही पिला. गर्दी तर काही नव्हती जास्त आता. तर विसर्जनाला सुरुवात झाली होती. हे किती छान घोड्यावर गस्त घालत आहेत. नंतर मी रेनकोट घातल्यानंतर मला जादूसारखीच फिलिंग आली. वाव, लाईटिंग कसली भारी दिसून राहिली इथे. तर रात्रीच्या टाईमला तर गर्दी वाढली होती. नंतर मी जेवण वगैरे केलं. गुलाबजामुन तर खूपच छान होता. हे लोक जेवढा गणपतीमधून घेऊन जायचे तेवढं ते बाहेर यायचं लाटेने. किती सुंदर गणपती दिसत आहे. हे बघा, जूचा राजा आहे. पूर्ण फळांनी सजवलेला रथ आहे. किती सुंदर वाटतो आहे. वाव, मला ते एक फळ सगळं काढून खावंसं वाटत होतं. नंतर हे बघा, रात्रीच्या टाईमला गर्दी तर वाढली आहे मस्तच. रात्रभर झोप नव्हती मला. तर पावसाला सुरुवात झाली. खूपच पाऊस पडत होता आणि मी सगळी ओली झाली होती. एवढी थंडी वाजत होती समुद्राच्या काठेला बसल्यानंतर चहा वगैरे घेतला आम्ही. गणपती किती सुंदर वाटत होता आणि किती मोठा आहे. नंतर थोडी गर्दी वगैरे कमी झाली. इकडे अमृता फडणवीस आले होते, मला तर माहिती पण नव्हतं. नंतर वाव, हे फुलं किती सुंदर आहेत, मला तर खूपच आवडली. बघा, अक्षय कुमार कसला भारी दिसते. पिक्चरपेक्षा भारी तर ते असं रिअलमध्ये दिसतो. गर्दी तर एवढी होती ना इथे. हे बघा, एक कलाकार कधी स्टेजच्या पाया पडूनच जात असतो वरी, ते लगेच कळून आलं. नंतर मी निघाली घरी. नंतर ऑटोचे पैसे दिले ना. मग नंतर ऑटोतून स्टेशनला आले. कचरा दिसून राहिला इथे. हे सगळ्यात बोरिंग काम. मी बसले ट्रेनमध्ये आणि अख्खं रात्रभर जागून माझी तर पूर्ण वाट लागली. मला एवढी झोप येते ना. चला आता, बाय, गुड नाईट.